राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर. आर नंदीग्राम यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा विषय आहे पायी यात्रा. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पायी दिंडी निघतात. त्यात सगळ्यात मोठी जी असती ते आळंदी ते पंढरपूर, ज्यामध्ये 12 लाख लोक 15 लाख लोक जवळपास त्यात सहभागी झालेले असतात. सगळ्यात मोठी जगातली ही पहिलीच अशी दिंडी आहे की ज्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक सामील होतात. त्या धर्तीवर मी मागच्या 8 वर्षापासून नांदेड ते येळे गाव असा 70 किलोमीटरचा 3 दिवसाचा पायी दिंडीचा प्रकार आहे. त्यामध्ये 2 मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी येळेगाव येथे तुकाराम महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी पोचतो. हा यात्रा काढण्यामागचा उद्देश पहिले होता की पर्यटन, आणि त्यामध्ये पुन्हा आपण ग्रामीण भागातल्या रोडनं फिरतो. आपल्याला थोडीशी ग्रामीण भागाची ओळख होती आणि लोकांना पायी जाण्यानंतर एक शारीरिक आनंद मिळतो. ज्यांना BP शुगर आहे, ज्यांना रोज फिरायला जायला सांगतात, त्याप्रमाणे त्या लोकांचा या 3 दिवसामध्ये BP शुगर नॉर्मल झालेलं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि देवदर्शन हा तर आपला मुख्य उद्देश असतो. प्रत्येक माणसानं वर्षातून एकदा तरी असा शॉर्ट टूर पायीवारी करावी. त्यामुळे त्याच्या प्रकृतीमध्ये मोठ्या प्रमाणात चांगला बदल निर्माण होतो. प्रकृती चांगली राहते, कारण की नांदेड शहराच्या बाहेर गेल्यानंतर शुद्ध ऑक्सिजन मिळतो आणि एक ग्रुप असला म्हणजे चालताना त्यामुळं काही वाटत नाही. आता माझ्या या पायी दिंडीमध्ये 50 लोक होते आणि 2 ठिकाणी मुक्काम होता. हे नियोजन 8 वर्षापासून माझं चालू. हे 8 वर्ष ही सगळी कृपा तुकाराम महाराजांची आहे की त्यांच्या आशीर्वादाने आणि उमरखेड संस्थान, चिन्मयानंद संस्थान जे उमरखेडचं आहे तिथलचे मठाधिपती श्री माधवानंद स्वामी यांची दरवर्षी परवानगी घेतो आणि त्यांच्या परवानगीनंतरच हा पायी दिंडीचा कार्यक्रम करण्यात येतो. आता आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणारे बरेच भाविक असतात, म्हणून मी हा कार्यक्रम कार्तिकी एकादशीचा ठेवला. आणि येळेगावला तुकाराम महाराज हे गजानन महाराज, साईबाबा, समकालीन स्वामी समर्थ हे समकालीन संत या भूतलावर होऊन गेलेले आहेत, महनीय आहेत. त्यांच्या खूप लोकांवर त्याचे आशीर्वाद कृपा प्राप्त झालेली आहे. आणि चिन्मय संस्थांचे मराठवाडा, विदर्भ, पुण्यापर्यंत शिष्य परिवार मोठ्या प्रमाणात आहे. आणि एकादशीचं महत्त्व आहे. 15 दिवसाची असो की महिन्याची, येळेगाव ते जाणारा शिष्यवर्ग, भक्तवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. या गोष्टीचं आयोजन करून मी आपल्याला सांगण्यात आनंद वाटतो की 50 लोक होते आणि कोणालाही कशाही प्रकारचा त्रास झालेला नाही आणि ज्यांचा BP शुगर आहे त्यांची नॉर्मल राहिलेली आहे. म्हणून आपणही वर्षातून एक वेळ असा शॉर्ट टूर करावा. त्यामुळे निसर्गाची हवा, निसर्गाच्या वातावरण राहण्याचा योग, शुद्ध हवा आणि 50-100 लोकांचा ग्रुप, ज्यामध्ये आपल्याला एक आनंद, मानसिक आनंद मिळतो, शारीरिक श्रमही होतात. आपण सर्वांनी पुढच्या वर्षी माझ्या दिंडीमध्ये सहभागी व्हावं. दरवर्षी कार्तिक एकादशीच्या 2 दिवस अगोदर आम्ही याचं नियोजन करतो. हा तसा 2.5 दिवसाचा प्रोग्राम आहे.
पहिल्या दिवशी 22 किलोमीटर, दुसऱ्या दिवशी 25 किलोमीटर असे 2 मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी 12 किलोमीटर. त्यामुळं चालणाऱ्या व्यक्तीलाही काही फारसा त्रास होतो. चालण्याचा त्रास तर नक्कीच होतो, पण ज्यांना सवय आहे त्यांना त्याचा काही त्रास होत नाही. आपल्याला पुढच्या वर्षीच्या नांदेड ते येळेगाव पायदिंडीचं आजच आमंत्रण देतो आहे. जय श्रीराम.